मित्रांनो, नागठाण्याचं महाराष्ट्र केसरी मैदान होते. त्यात कोण कोण बैल गुलाल पात्र झालेत ते आज बघूया. एक बैल विट्यातला बैल गुलाल पात्र झाला आहे. चेंडू झाला. नवीन वर्षाची सुरुवात चांगली. हो, चांगली झाली. आपण खटावच्या मैदानापासून गुलालात पात्र आहे आपण. त्याच्यावर आत्ताच काढला. खटावमध्ये पहिला 4 नंबर केला, त्याच्यावर आजच काढला. आज कोणावर पळतोय? आज विनायक शेड यांच्या डायमंडवर आज त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट दिलं दोन्ही बैलांनी. आणि ड्रायव्हर कोण होते? प्रणव ड्रायव्हर शेंद्रेज, त्यांचा घरचा ड्रायव्हरच आहे ते. पाठीमागे बॅनर लागला. तर अशा पद्धतीनं बघा गुलाल पात्र झाला चेंडू. मित्रांनो, जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आज गुलाल पात्र झालेला आहे नागठाण्याच्या महाराष्ट्र केसरी मैदानात. किती वेळा राहिला इथं या मैदानात? सलग राहिला बैल. किती राहिला? सलग राहिलाय. जेव्हा मैदान झाले तेव्हा बैल इथं फायनल राहून एकच नंबर करतो. हा, म्हणजे त्याचा इतिहास आहे. आज कोणाबरोबर होता? आज आपला पप्पू शेटचा रुद्रा, पळसखेडचा रुद्रा, म्हणजे फॉर्च्युनरला 2 नंबर केलता. तो हे पायरा होता इथं. याच्या अगोदर कधी कधी गुलाल घेतलाय? ह्याच्या आधी त्या दिवशी राहिला रुद्राबर ह्याच्यात क्वार्टर स्टेशनला, तिथं 2 नंबर केलता. बैल कंटिन्यू गुलालातच आहे. आणि गेल्या 2 वर्षात म्हणलं तुम्ही जेव्हा पळालाय त्यावेळेस गुलालात राहिले. बैल म्हणजे ह्या फाटीला जेव्हा आहे माहिती, त्या बैलाचा इतिहास आहे ह्या फाटीचा. इथं जेव्हा पळतो बैल तेव्हा कायम राहिलाच आहे फायनलला. इथं शिकलाय ना? हा, ह्याच फाटीला शिकलाय. फेर पण इथंच असते ती बैलाला कंटिन्यू. अजून एक नंदी गुलाल पात्र झालाय, सांगा ओळख याची. हा पक्षा निगडीचा. निगडी आपली पवार निगडी, सातारा बसली. किती वर्षातनं गुलाल झालाय? वर्ष 2-1 वर्ष झाले असतील बैलाला. बैल आजारपणात आहे. बैलाला निमोनिया झाला, परत पायाचा प्रॉब्लेम झाला. नक्की काढल्यापासून बैल साधारण वर्षभर तरी बसूनच होता. हा, मग त्याच्यानंतर आज पहिल्याच मैदानात आज बैल फायनलसाठी. नवीन वर्षात सुरुवात चांगली करून दिली. हो, 100%. दावणीला गुलाल दिला त्यांनी. कुठं असतो हा बैल? निगडी पवार निगडी. उजवीनं पळतोय, डावीनं पळतोय? उजवी खांदी, दुई खांदे बाहेर नाही, काही विषय नाही बैलाचा. हे महाराष्ट्र केसरी मैदान होते. एवढ्या मोठ्या मैदानात मोठं यश पहिलंच काय? 100%. हो. मैदान आधी आधी मैदानात भरपूर मैदानात राहिलाय, पण त्या मैदानापेक्षा आजारातनं उठून पहिल्याच मैदानात फायनलसाठी पात्र झाला. हेच आमच्यासाठी भरपूर संघर्षातनं उठून बैलांनी आज एवढ्या फायनलला राहून संघर्ष अद्दा पक्षा निगडेकरांचा पक्षा. याच्याबरोबर कोण होतं पक्षाबरोबर? गाणा बी नवीनच दिसतोय. सांगा कुठल्या गावचा गाणा आहे? सूरज मुलांनी बेळसगाव आणि अण्णा पलवान बेळस यांचा गाणं. हो का? हो. बैल आता 4 महिने म्हणजे आजारीच होता आणि आम्ही लय जणांनी पैराला वगैरे फोन केलं, कोणी सगळं पैरा दिला नाही. विशाल आहे बघा, माझा मित्र आहे, त्यानं पैरा जुळवून आणला. बैल आमचा पूर्ण आजार आहे. बैलाला आज आम्ही पळवणार नव्हतो, पण विशाल म्हटला की काहीतरी करायला लागते, आज पळायला लागते, म्हणून बैलाला आज घेऊन आलो. आज आम्ही 4घं आलोय. महत्वाचं म्हणजे आम्ही 4घं आलोय. बाकीची आमच्या बैलावर होती, ती म्हटली बैल आजारी नाही पळणार, बैल नका नेऊ. तरी पण आज फायनलला लागल्यावर तिथं एवढा दंगा चालला की आमच्या गावात काही विषयच नाही. आणि पहिलंच मोठं मैदान बैलाचं. वर्षात सुरुवात धमाकेदार झाली. कुठल्या साईडनं पळतो बैल? दोन्ही खांदी पब्लिकनं पळतो. डावीला फिटच बैल आहे. कुठं असतो पण हा बैल बिळाशीत असतो आपल्याकडे. कुठं आलं बिळाशी? बिळाशी 32 बिळाशी. बर. कंदूरच्या तिथून एक 10-15 किलोमीटर बिळाशी. खूप असा लांबून इकडं निगडी आणि इकडं. ते मित्र एक आम्ही तालमीत होतो तेव्हा माझा मित्राचा कॉन्टॅक्ट, ओमकार पवारचा कॉन्टॅक्ट विशालवर झाला. कुठला तालमीत? गंगावेशला होतो आम्ही. ऑल द बेस्ट तुम्हाला. हो चालतं. कुठला बैल आहे हा? काल्याचा टाक्या. काल्याचा टाक्या. मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल का? नाही, वडकीत राहिला कुकडूमध्ये आता एक केलेला. होय. हा, बरं. उजवीनं पळतोय, डावीनं डावा पळतोय? खांदा आतून बाहेरून पब्लिकनं. आज कोणावर पळाला? आज साळशिरबाई किसना दादा कुटुळ यांचा किसना. बर. आणि ड्रायव्हर कोण होते? आपले बाया ड्रायव्हर बांबोडीचा. दाताला कसं आहे? आत्ता 3रा दात टाकलाय, 4सा झालाय. पुन्हा एकदा नंदीची ओळख सांगा. कालेकरांचा टाक्या. कालेकरांचा. हा. अजून एक नंदी महाराष्ट्र केसरी मैदानात पात्र झालेला आहे. कुठला आहे हा नंदी? साळशिरंबी होय. विकत आणलेला आहे का घरच्या काय? विकत आणलेला. ह्याच्या अगोदर कुठं गुलाल पात्र झाला? ह्याच्या आधी गाराड्याला 1 नंबर केला, त्याच्या आधी लेंगऱ्यात 1 नंबर केलेला. 1 नंबर केला. हा. नाव काय याचं? किसना. बरं. मोठ्या मैदानात ही मोठं पहिलंच यश? हो, हे दुसरं यश. हा. ड्रायव्हर कोण होतं? बाया ड्रायव्हर बांबावडेकर. आणि पैरा? पायरा टाक्या. अजून एक
गुलाल पात्र झाला बैल, सांगा बैलाची ओळख सांगा. थार गाडीचा मानकरी थार गाडीचा कार गाडीत मानकरी झालेला. कुठं असतो हा बैल? तारगावमध्ये तारगावमध्ये. बैलाचं नाव रुद्रा रुद्रा. आज कोणावर पळाला? जीवन ड्रायव्हर निजामाच्या सुंदर जीवन ड्रायव्हर निनाम यांचं सुंदर आणि रुद्राची गाडी पळाली. ड्रायव्हर होता तो बच्चन ड्रायव्हर. ऑल द बेस्ट. कुठला आहे नंदी हा? वडीच आहे. वडीचा नाव काय? पुष्पा. पुष्पा. ह्याच्या अगोदर कुठल्या मैदानात राहिलाय? प्रत्येक मैदान राहिलाय. परवा कोरेगावात 1 नंबर केलाय. आज उजवीनं पळतोय डावीनं पळतोय? दोन्ही खांदी पब्लिकनं पोहतो. आणि याच्या बरोबर कोण आता पायरा होता? बुलढाण्याचा अर्जुन. बुलढाण्याचा? हो. कुणी केला होता पायरा? ते आपले मित्र आहे ते हा. त्यांनी केलेला. पुन्हा एकदा नंदीची ओळख सांगा, तुमची ओळख सांगा. वडीचा पुष्पा. पुष्पा कोणाकडे असतो? स्वतः मालिक मीच आहे, सूरज येवले. ह्याच्याबरोबर कोण पळाला? बुलढाण्याचा अर्जुन. बुलढाण्याचा अर्जुन. ओळख सांगा बाबा नंदीची. अर्जुन कुठला आहे अर्जुन हा? बिबखेड. बिबखेड बुलढाण्याचा. बुलढाणा. पहिल्यांदाच आणलाय का इथं? नाही इथं पहिल्यांदा आणला. इथं हा. तिथं काय शंकरपटात पळतो? शंकरपटात बी पळतं आणि संभाजीनगरला याच्यात बी गाड्यात बी पळाला. तिथं काय कामगिरी राहिली? तिथं दुसरा नंबर राहिला. तिथं दुसरा नंबर वगैरे करतो. हम्म. ह्यो पायरा कोणी केला होता? विठ्ठल भाऊने. विठ्ठल भाऊनी केला होता. राजा पळतोय आता बुलढाणा एक्सप्रेस, त्यांच्या मालकांनी केलेला. बर. आणि ड्रायव्हर कोण होता? आज मोरा ड्रायव्हर होता आंबेगावचा. चालेल, ऑल द बेस्ट तुम्हाला. धन्यवाद. पुन्हा एकदा बैलाचं नाव सांगा आणि तुमचं नाव सांगा. अर्जुन हां. लक्ष्मण नारायण राठोड बिबखेड. सांगा नंदीची ओळख. वजीर निसर्ग गार्डन कात्रज देवा ग्रुप नांदवळ. होय. सगळ्यांना माहिती आहे, पळत नेहमीच गुलालात राहतो. ह्या मैदानाचं काय आहे, एवढ्या मोठ्या मैदानाचं वैशिष्ट्य? वर्षी लगातार सलग 3 हो वर्ष. फायनल राहिला. रेकॉर्ड आहे एक वेगळा. रेकॉर्ड झाला आज. होय. आणि मला वाटतं इथलं सुंदरतही 1 नंबर आहे. सुंदरचं 2 1 नंबर आहेत. 2 1 नंबर आहे. ह्याचा गेल्या वर्षीचा 5 आहे, त्याच्या गेल्या वर्षीचा 4 का काहीतरी. आणि आज पुन्हा एकदा गुलाल. आज गुलालना 1 2 नंबर करेल. हा, चालेल, ऑल द बेस्ट. एवढ्या मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल का? हो पहिलाच गुलाल. मोठ्या मैदानात पहिलाच गुलाल. कुठली खरेदी आहे याची? जालना उजवी डावी ना? दोन्ही खांदी बाहेर. ड्रायव्हर अमर ड्रायव्हर जकातवाडी. घरचा ड्रायव्हर आहे आमच्या. चालेल, ऑल द बेस्ट तुम्हाला फायनलसाठी. सांगा नवीन चेहरा कुठला आहे? नवीन चेहरा वीर मुळशी. मुळशीवरून आलाय. कुठल्या म्हणजे शर्यत प्रकारात तिकडं पळतो? घाटात पळतो. घाटात पण पळतो आणि घाटात पण पळतो. बिनजोडला मुंबईला. दाताला कसं आहे? दाताला सायदात. एवढ्या मोठ्या मैदानात पहिलंच यश आहे काही? हा, महाराष्ट्र केसरी पहिल्यांदाच झाला. पहिल्यांदाच झालं. बर. विकत आणलाय? विकत नाही, मित्राच आहे आपल्या. मित्राचा? कुठनं आणलंय खरेदी? हे मुळशीत असतो. शैलेश भाऊ पवार आणि सलील शिंदे यांचा बैल आहे. माझं नाव राहुल वीर. माझ्याकडे बैल सांभाळ असतो. हा. याच्याबरोबर पायरा कोणाचा होता? सरदारचा होता. कुठला आहे हा सरदार? कापिल उंडाळे. कुठं आलं? कराड बसून. हा. बरं. मोठ्या मैदानात पहिल्यांदाच मोठं यश. हो पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी. म्हणजे विकत आणलाय का घरच्या? 5 महिन्याचा असताना आणलेला. होय. लहान असताना. आता कसं आहे दाताला? चौसा आहे. चौसा आहे. हा. किती वर्ष लागली गुलाल घ्यायला मोठ्या मैदानात? नाही गुलाल मोठ्या महिन्यात घेतले ते, पण आजचा सगळ्यात महाराष्ट्र केसरीचा पहिला गुलाल. पहिलेच मैदान. ड्रायव्हर कोण होतं? पायरा कोणी केला होता हा? राजेंद्र देशमुख. चालेल, ऑल द बेस्ट. काय सांगाल, मोठ्या मैदानापेक्षा मालकासाठी आज पळला बैल? आज खरोखर तो दादांसाठी पळाला, कारण दादांचा वाढदिवस आहे. त्याला रात्री सांगितलं बाबा उद्या दादांचा वाढदिवस आहे, कुठनं बी गाडी लागली तरी मी तेवढा पास. कारण काय झालं, आमचं नशीब आहे एक तर कडनं, पण बैलांना साध्य करून टाकलं की मी कडनं पळणार, आणि कडनं बैलांना पळून सेमी पास केला. दादांसाठी पळाला. आज. आणि या निमित्तानं दादांनाही वाढदिवसात शुभेच्छा. अशीच कामगिरी बैलांनी करो आणि दीर्घायुष्य हो, आणि नंदींचा आशीर्वाद आहे. मोठा दादांना. ऑल द बेस्ट. जे नागठाण्याचं मैदान होते त्या मैदानात हे बैल गुलाल पात्र झालेत. नवीन चेहरे आहेत, काय जुने चेहरे आहेत, पण महाराष्ट्र केसरीचं मैदान असल्यामुळं ह्या गुलालाला महत्त्व असतं. तर प्रत्येकाला माझ्याकडून शुभेच्छा. आणि जे अपयशी झालेत त्यांनी निराश होऊ नका, येणारा काळ तुमचा आहे. तर हे प्रमुख नंदी राहिले, जुने नवे. धन्यवाद.